हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर मी आज रेडी रांगोळीच्या व्यतिरिक्त जे काही आपल्या गणपती बाप्पासाठी पाईप क्लीनरपासूनचे जे नवीन क्राफ्ट ट्रेंडिंग आलेलं आहे ते मी तुम्हाला जास्वंदीच्या फुलाचा हार कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपण या व्हिडिओमध्ये पाईप क्लीनरपासून जे क्राफ्ट बनवायचं आहे त्याला कोणतं मटेरियल लागतं ते बघून घेऊया। तर हे बघा, हे ज्या स्टिक्स आहेत त्याला म्हणतात की पाईप क्लीनर। हे वेगवेगळ्या डिफरंट कलरमध्ये पण आपल्याला अवेलेबल असतात। ग्रीन कलरचे शेड आहेत, नंतर येलो कलरचे शेड आहेत, त्यानंतर सगळ्या कलरचे मटेरियल आपल्याला अवेलेबल असतात। तर इथे बघा, मी रेड कलर, येलो कलर जे मला लागतात ते मी घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे बघा, आपल्याला हे मोती लागणार आहेत। गणपती बाप्पांसाठी हार बनवायचा आहे, त्याच्यासाठी आपण ह्या मोत्यांचा वापर करणार आहोत। तर जवळपास हे मोती मी पॅक घेतलेला आहे। तुम्हाला जर 100 ग्रॅम मोती घ्यायचे असतील तर 100 रुपये अशी त्याची प्राईस आहे। हे जवळपास मला 300-350 रुपयाला पडलेलं आहे। त्यानंतर ह्या ज्या पाईप क्लीनर्स आहेत ते मला 70 रुपयाला एक पॅक असा पडलेला आहे। त्याच्यानंतर हे फ्लोरल स्टेमन्स मला जवळपास 30 रुपयाला एक पॅकेट असं पडलेलं आहे। त्याच्यानंतर हे आहे कात्री, आणि ह्या आहेत आपल्याला स्टिक्स ज्या लागणार आहेत त्या स्टिक्स आहेत। तर त्याला ग्रीन आयर्न स्टिक्स असं म्हणतात। ह्या मला 50 रुपयाला 12 अशा पडलेल्या आहेत। तर त्याच्यानंतरचा जो आहे तो आहे फ्लोरल ग्रीन टेप। तर हा मला जवळपास 30-40 रुपयाला एक असा पडलेला आहे। त्यानंतर ही आहे ग्ल्यू गन आपली, ही आहे 40 वॅटची ग्ल्यू गन। 250 रुपीजला ह्याच्यावरती MRP आहे, पण मला ही ग्ल्यू गन पडलेली आहे 200 रुपीजला। तर हे सगळं साहित्य मी होलसेल मार्केटमधून परचेस केलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्वंदीचा हार कसा बनवायचा ते दाखवणार आहे। काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा। थँक्यू सो मच।